किंवा एवढे शिक्षणावरती पैसे खर्च करावे असे नव्हतं. फॉर्म भरला, म्हटलं करून बघूया काय जाते. मग फॉर्म वगैरे भरला. पप्पांना मी 2-3 हजारापासून पूर्ण घर सांभाळताना बघितलं होतं. कधीच स्वप्न न बघणारी मी अचानक मी एक स्वप्न बघितलं होतं त्या जेव्हा जॉबला लागले तेव्हा. ते म्हणजे मला गाडी घ्यायची, स्कूटी घ्यायची होती. मला कधी माफ पण करावं लागतं, तर जाऊ दे म्हटलं, काय केलं असेल त्यांनी, काय सोडून दिलं मी त्या टायमिंगला तिथेच. हॅलो गाईज, मी स्वप्नाली. तर यूट्यूबला मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ पोस्ट करते, कारण टाईम मिळत नव्हता मला जास्त, आणि लक्ष पण म्हणजे तसं बघायला गेलं तर माझं लक्षच नाही आहे जास्त यूट्यूबकडे. मी सध्या इंस्टाग्रामवरतीच प्रयत्न करते की डेली अपलोड करत जाईन व्हिडिओ, आणि ऑफिसचं वगैरे आत्ता नवीन स्टार्ट झाले त्यामुळे जास्त टाईम पण मिळत नाही. तर हा व्हिडिओ पोस्ट करते मी कारण बऱ्याच लोकांचे मला मेसेजेस DM येत होते की तुझ्या करिअर जर्नीवरती एखादा व्हिडिओ बनव. मला पण वाटलं की हा ठीक आहे, छान टॉपिक आहे, त्यामुळे मग हा व्हिडिओ बनवते मी. तर असं काही इन्स्पायरिंग किंवा खूप स्ट्रगलिंग अशी नाही जर्नी माझी, म्हणजे आहे ते आहे, सांगावं म्हटलं तुम्हाला, म्हणून हा व्हिडिओ बनवते. तर स्टार्ट असं झालं की माझं एज्युकेशन आहे बॅचलर ऑफ सायन्स, म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं, आणि ते पण इकडंच झालेलं आहे. तर 4थीपर्यंत माझं इथंच वस्तीवरती माझी शाळा झाली माझ्या. त्यानंतर गावामध्ये 5वीपासून पुढे शाळा झाली 10वीपर्यंत, आणि तशी 4थीपर्यंत मी खूप हुशार होती. माझा पहिला नंबर किंवा दुसरा नंबर तरी फिक्स असायचं 4थीपर्यंत. त्यानंतर मग हळूहळू जरा कमी कमी मार्क्स येत गेले, पण होते बऱ्यापैकी तर असायचे. मी एक 3-4 नंबरला तरी होते असे 10वीपर्यंत. आणि मग 10वीमध्ये मला 88% होते, त्यामुळे माझं 11वीचं ॲडमिशन असं फ्रीमध्ये झालं, जास्त काही पैसे वगैरे भरावे लागले नाहीत. मग 11वीला मी DVDमध्ये होते कॉलेजसाठी. 11वी-12वी झाली, आणि त्यानंतर मग 12वीला मला होते 64%. त्याच्या बेसिसवरती मी तिथेच ॲडमिशन घेतलं, त्याच कॉलेजला सायन्स म्हणजे BSCसाठी घेतलं. 64% होते, तरी पण माझं मेरिट वगैरे मध्ये बसून वगैरे मला काही पैसे वगैरे भरावे लागले नाही तिथं पण ग्रॅज्युएशनसाठी. म्हणजे तसं तर माझं फुल शिक्षण असंच विदाऊट पैशाचंच झालं आहे. म्हणजे असं तुम्ही म्हणताल की बाहेर का नाही ॲडमिशन घेतलं वगैरे, तर असं होतं की म्हणजे आम्ही 4 बहिणी आहे, तर माझ्या पहिल्या 2 बहिणींचं जास्त काही शिक्षण नाही झालेलं आहे. 3ऱ्या बहिणीचं पण ग्रॅज्युएशन झालं होतं. म्हणजे माझ्या पप्पांची अशी फायनान्शियल कंडिशन नव्हती की बाहेर जाऊन शिक्षण करावं किंवा एवढे शिक्षणावरती पैसे खर्च करावे असे नव्हतं. मग आणि त्यामुळे मग माझ्या कधी असं डोक्यात पण आलं नाही की मला बाहेर जाऊन शिक्षण घ्यायचं वगैरे. तो हाच नव्हता, मोटिव्हच नव्हता माझा तसं काही की मला बाहेर जायचंय, शिक्षण घ्यायचंय वगैरे, जॉब करायचं, असं काहीच डोक्यात नव्हतं. जसं चाललंय तसं चालून द्यायचं असतं होतं. मग मी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं, आणि चालू झालं माझं. फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं. मी 11वी-12वीमध्ये माझा मॅथ्स होता, पण मी ग्रॅज्युएशनला मी मॅथ्स घेतला नव्हता, कारण मला मॅथ्स म्हणजे अजिबातच इंटरेस्ट नव्हता माझा कसलाही. मग फर्स्ट इयर सेकंड इयर झालं, आणि 3rd इयरला मी बॉटनी स्पेशलायझेशन ठेवलं होतं. म्हणजे आता तुम्ही म्हणताल की अचानक BSc बॉटनीमधून इकडे कशी काय ITमध्ये स्विच झाली, तर तो खूप मोठं स्टोरी आहे अशी पूर्ण. मी लास्ट इयरला 9 मुली होतो सोबत आम्ही, आणि असंच रिलॅक्समध्ये आपले चालले, सगळे जात आहेत कॉलेजला म्हणून जायचं, असं काहीच मोटिव्ह म्हणून नव्हता की मला शिकायचे, छान मार्क्सला आणायचे आणि जॉब करायचा आहे, तर कुठं डोक्यातच नव्हतं माझ्या. मग लास्ट इयरला असताना असंच अचानक कळालं आम्हाला की कॅम्पसमधून फॉर्म वगैरे भरतात TCSसाठी, आणि होतात प्लेसमेंट लागतात, आणि तेव्हा कळालं. पण मग त्यानंतर मग मी फॉर्म भरला, म्हटलं करून बघूया काय जाते. मग फॉर्म वगैरे भरला, आणि एक्झाम होती. त्यानंतर मग माझी सातारमध्ये एक्झाम झाली, जी NQT टाईप असते ती. मग तिथे मी एक्झाम दिली. त्यानंतर मग 2-4 दिवसांनी आमचा रिझल्ट लागला, आणि त्याच्यामध्ये म्हणजे SMS आला मला की फेल झाले म्हणून, नाही झालं माझं. मला काय एवढं वाईट वाटलं नव्हतं तेव्हा, कारण असं काही नव्हतंच माझ्या डोक्यात की मला सिरियसनेस नव्हती त्याची, जस्ट द्यायचं म्हणून दिला होता मी ते एकदम. मग त्यानंतर झालं ते, आणि परत 4-5 दिवसांनी मला मेल आला की तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला आहे 18 फेब 2021ला तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल आहे पुण्यामध्ये, हिंजवडीमध्ये. मग तेव्हा जरा वाटायला लागलं की यार म्हणजे होतंय काहीतरी, करू शकतो आपण. मग थोडीशी सिरियस व्हायला लागले होते मी त्या टाईमला. घरी सांगितलं. मग माझा मावस भाऊ होता तिथे,
तो राहत होता कोरोनाच्या आधीपासूनच. मग त्याच्याकडे गेले मग मी, आणि तो पण TCS मध्येच होता. मग मी त्याच्याकडे गेले 17ला सकाळी लवकर उठून. 18ला त्याने मला लोकेशनला सोडलं हिंजवडीला. मग तिथं गेल्यानंतर इंटरव्ह्यू वगैरे झाला माझा. आणि इंटरव्ह्यू तसा असा होता की फर्स्ट राऊंडमध्ये डिस्कशन राऊंड होता, ग्रुप डिस्कशन, आणि त्याच्यामध्ये 4 लोक होते. त्याच्यामध्ये झालं म्हणजे बऱ्यापैकी बोलले मी, त्यामुळे मग 2 लोकांना त्यांनी सिलेक्ट केलं, 2 लोकांना रिजेक्ट केलं. त्याच्यामध्ये झालं सिलेक्शन माझं. त्यानंतर एक HR राऊंड झाला, त्याच्यामध्ये पण बेसिक क्वेश्चन्स विचारले जिचे मी प्रिपरेशन केली होती. तर म्हणजे इंटरव्ह्यू असा काय हार्ड झाला नव्हता, इझी होता, त्यामुळे मग क्रॅक पण झाला माझा इंटरव्ह्यू. आणि मग त्यांनी तिथेच सांगितलं की तुमचं सिलेक्शन झालंय. त्यानंतर मग मी घरी फोन करून सांगितलं, आणि होते म्हणजे खुश झाले होते मी, आणि घरच्यांना पण आनंद झाला की झाले. म्हणजे पहिलीच एकतर मी घरातली मुलगी की जॉब वगैरे करणार असं काहीतरी, कारण याच्या आधी कुणी जॉब केला नव्हता आमच्यात, आणि मी पण कधी ऐकलं नव्हतं असं काय. त्यामुळं मग खुश झाले सगळे घरचे. मग त्यानंतर आणि असं झालं की त्यानंतर मी घरी आले, फेब्रुवारीमध्ये इंटरव्ह्यू दिला, आणि मार्चमध्ये लॉकडाऊन पडलं, कोरोना आला. त्यामुळे मग लॉकडाऊनमुळे पूर्ण 1 वर्ष गेलं पूर्ण. मला काहीच ऑफर लेटर वगैरे आलं नाही, काय नाही. मी अशाच सोडून दिली होती की आता काय येणार आहे, म्हटलं नाही कदाचित ते म्हणजे नाही होणार होतं, नाही सिलेक्ट केलं त्यांनी असं वाटलं मला. मग पण त्या एका इयरमध्ये मी बरंच काही नॉलेज मिळालं होतं मला जॉबबद्दल. म्हणजे मला असं वाटायला लागलं होतं की जॉब करायला पाहिजे, किती इम्पॉर्टंट आहे जॉब. इन शॉर्ट मला जॉबबद्दल आधी काहीच मी डोक्यातच नव्हतं की मला जॉब करायचे, तिथूनपर्यंत की मला आता जॉब करायचे असं मला वाटत होतं त्या टाईममध्ये. मग झालं, मग 1 वर्ष गेलं, आणि बरोबर 18 फेब्रुवारी 2020ला मी इंटरव्ह्यू दिला होता. आणि त्याच दरम्यान कुठेतरी 2021मध्ये मला ऑफर लेटर मिळालं, आणि 26 फेब्रुवारीला माझं जॉईनिंग पण झालं TCS मध्ये. मला खरं तर माझ्या घरच्यांसाठी आणि माझ्यासाठी ते स्वप्नच होतं, असं खरं वाटतच नव्हतं की असं काय झालंय म्हणून, स्वप्नासारखंच वाटत होतं. कारण माझ्या पप्पांना मी 2-3 हजारापासून पूर्ण घर सांभाळताना बघितलं होतं. तिथून पासून ते मला आता म्हणजे घरातल्या मुलीला 15 ते 20 हजार पगार मिळणार आहे महिन्याला. हे एकदम छोटी गोष्ट नाही, ते तुम्हीच इमॅजिन करा की किती काय वाटलं असेल त्या टायमिंगला घरच्यांना माझ्या किंवा मला पण. मग ते खूपच आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी, आणि खूप प्राऊड फील करत होते मी स्वतःवर पण, आणि घरच्यांना पण वाटत होतं. त्यानंतर मग आणि माझे पप्पा होते ते 3-4 किलोमीटर सायकलवरती जाऊन कामाला जायचे. मग त्यानंतर पप्पांना जमत पण नव्हतं, त्रास होत होता एवढं जायचं सायकलवरती म्हणून. आणि त्यामुळे मग पप्पांना जॉब सोडायला लावला मी. आणि जॉबला लागल्यावर कधीच स्वप्न न बघणारी मी अचानक मी एक स्वप्न बघितलं होतं जेव्हा जॉबला लागले तेव्हा. ते म्हणजे मला गाडी घ्यायची, स्कूटी घ्यायची होती मला. कारण आमच्यात पहिल्यापासूनच गाडी नव्हती घरामध्ये, म्हणजे पप्पाला असा इंटरेस्ट नव्हता त्याच्यामध्ये. मग त्रास म्हणजे असं कुठं बाहेर जायचं म्हटलं काय, कारण आम्ही वस्तीवरती राहतो, त्यामुळं बाहेर कुठं जायचं असलं की खूप प्रॉब्लेम यायचा, चालत जावं लागायचं, किंवा मग निम्म्यातून कोणाची तरी गाडी मिळायची मग जाणार. माझाच पहिला विचार होता की गाडी घ्यायची. मग मम्मी म्हटली ठीक आहे घेऊया आपण. मग बरोबर जॉईनिंग झालं माझं फेबमध्ये, आणि वर्क फ्रॉम होम होतं. मेन म्हणजे लॅपटॉप वगैरे सगळं त्यांनी घरी पाठवून दिलं होतं, ते खूप भारी वाटत होतं, घरून काम करायचं टेन्शन नाही. मग ऑलमोस्ट 6 महिने गेले, आणि फेबमध्ये मी जॉईन झाले. आणि ऑगस्ट, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, हां बरोबर, 9 ऑगस्टला मी स्कूटी घेतली माझी पहिल्यांदा. आणि म्हणजे आता जरी मी किती जरी मोठ्या गोष्टी घेतल्या ना लाईफमध्ये, किंवा काही जरी अचीव केलं किती, तरी माझ्यासाठी ती माझ्या लाईफमध्ये सगळ्यात मोठी अचीवमेंट असणार आहे. कारण ती गोष्ट माझ्यासाठी त्या टायमिंगला किती इम्पॉर्टंट होती, आणि माझ्या स्वतःच्या पैशातून मी एवढी मोठी गोष्ट घेतली ते मला खरंच वाटत नव्हतं त्या टाईमला. आणि असं होतं की स्टार्टिंगला मी 2 वर्ष नाईट शिफ्ट केली, तर ते चांगलं तर झालंच होतं, जॉबला लागले वगैरे. पण चांगलं म्हणणाऱ्यांसोबत काही लोक असतात ना जे वाईट पण बोलतात, त्यांना एखादी व्यक्ती पुढे गेलेलं नाही आवडत आहे. तर असे काही लोक होते आमच्या इथे की बोलायचे, चर्चा करायची की मुलगी नाईट शिफ्ट करते, किती तब्येत खराब झाली, दिवसभर झोपत असते. तर मग ते चर्चा वगैरे व्हायची, आणि खरंच झालं होतं तसं, म्हणजे की नाईट शिफ्टमुळे कदाचित. पण माझी कॉलेजमध्ये असताना तब्येत चांगली होती, आणि अचानक माझी तब्येत खूप खराब झाली, म्हणजे आत्ता आहे त्यापेक्षा पण खराब होती मी लॉकडाऊनमध्ये.
मग चालायचं तेवढं बोलत असतात लोक. त्यानंतर मग 2 वर्ष गेली, नाही एक दीड वर्ष घरून केलं काम मी. त्यानंतर मग TCSने सगळ्यांना ऑफिसला बोलवलं, बाकीच्या कंपन्यांनी पण बोलवलं. आणि सगळ्यांसारखं मी पण एक्सायटेड होते पुण्याला शिफ्ट करण्यासाठी, कारण नवीन फ्रेशर्सला वाटत असतं की पुण्यामध्ये राहायचं, असं करायचं तसं करायचं, काय काय बघितलेलं असतात स्वप्न. माझं पण तसंच होतं. मग गेले मी, माझ्या गावाकडच्या सातारमधल्या बऱ्याच मुली पण होत्या माझ्यासोबत. मग पुण्याला गेले आणि आम्ही पहिल्यांदा जी रूम घेतली होती 1 BHK, त्याच्यामध्ये आम्ही स्टार्टिंगला 6 मुली राहत होतो आणि त्यामध्ये किचन नव्हतं त्या रूममध्ये. मग जेवणाचा प्रॉब्लेम व्हायचा आणि मेसचं खाल्लं 1 महिना पण काय आवडत नव्हतं. मग शेवटी रूम शिफ्ट करायचं ठरवलं. 1 महिन्यातच आम्ही दुसरी रूम बघितली आणि तिकडे शिफ्ट करणार होतो. आणि ज्या दिवशी शिफ्ट करणार त्या दिवशी तो जो PG ओनर, रूमचा ओनर होता, तो बोलला की आम्ही या रूमची PG बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही 1 महिना ॲडजस्ट करा, पण त्यानंतर तुम्हाला सोडावं लागेल. मग ठीक आहे म्हटलं, तर ऑप्शन पण नव्हता, कारण आम्ही ऑलरेडी जी रूममध्ये राहत होतो ती दुसऱ्या मुलांनी घेतली होती, मग ती सोडावीच लागली. मग आम्ही रूम शिफ्ट केली, 1 महिना तिथे काढला आणि नंतर परत दुसरी रूम बघितली आणि तिकडे शिफ्ट केलं. मग त्यानंतर असं झालं की त्या टायमिंगला माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स चालू होते, की असे प्रॉब्लेम्स की खूप डेंजर प्रॉब्लेम्स होते, खूपच भयानक प्रॉब्लेम्स होते ते. आणि त्या टाईममध्ये मला सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही वाटत आहे की त्या टाईमला माझ्या रूममेट्स होत्या किंवा फ्रेंड्स होते ना, त्यांनी मला कसलाही सपोर्ट दिला नाही. मला असं खूप असं एकटं पडल्यासारखं वाटायचं किंवा कोणच असं सोबत नव्हतं की मोटिवेट करेल मला किंवा असं सांत्वना करेल माझी, असं कोणच सोबत नव्हतं त्या टायमिंगला माझ्यासोबत. तो टाइम खूपच डिफिकल्ट होता. त्यानंतर मला असं रूममध्ये थांबूच वाटायचं नाही तिथे. मग त्यानंतर मी रूम चेंज केली, शेजारच्याच रूममध्ये शिफ्ट केली मी, लांब नाही. आता मस्त सगळे फ्रेंड्स आहेत, बोलतो चालतो, मस्त चालतं भेटत असतो सारखं. पण ह्याच्यामुळे कारण मी माफ केलं, सोडून दिलं. मी कधी कधी माफ पण करावं लागतं, तर जाऊ दे म्हटलं, काय केलं असेल त्यांनी, काय सोडून दिलं मी त्या टायमिंगला तिथेच. आणि आता सगळे मस्त आहे, फ्रेंड्स पहिल्यापेक्षा पण जास्त फ्रेंडशिप आहे आता आमची आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही त्यांनी जे काही केलं त्याच्याबद्दल. मग त्यानंतर मग झाले मला TCSमध्ये मी 3.5 वर्ष कंप्लीट केले आणि खूपच छान जर्नी होती ती. म्हणजे खूप शिकायला मिळालं मला. जॉबबद्दल काहीच माहीत नसणारी ती एवढी 3-3.5 वर्ष मी छान घालवले TCSमध्ये. खूप फ्रेंड्स झाले माझे, खूप नाही झाले, थोडेच झाले, पण खूप छान झाले, चांगले फ्रेंड्स झाले माझे तिथं. कारण मी इंट्रोवर्ट होते त्या टाइमला. थोडासा आता चेंज व्हायला लागलाय माझा, म्हणून म्हणते की होते मी आता जरा शिकले मी थोडंसं फ्रेंड्स बनवायला वगैरे, त्यामुळं पण छान होती जर्नी. आणि आय थिंक आता हा व्हिडिओ खूपच मोठा होणार आहे, त्यामुळं मग मी पुढचा पार्ट म्हणजेच TCS का सोडलं मी, घरी का होते मी 2-3 महिने, किंवा बाकी ही नवीन कंपनी कशी जॉईन केली ते बऱ्याच लोकांना माहीत करून घ्यायचे, तर त्याच्यावरती पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल जो पार्ट 2 असेल. तर खूप थँक्यू, तुमचा खूप सपोर्ट आहे मला इंस्टाला वगैरे. तर असेच सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, तुम्हाला जे काही वाटत असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. अशी काही जास्त इन्स्पायरिंग किंवा जसं मी बोलले स्ट्रगलिंग स्टोरी नाही, पण ठीक आहे, गावाकडच्या मुलींसाठी जरा डिफिकल्ट असतंच हे, झालं ते माझ्यासाठी. आणि खूप ग्रेटफुल आहे मी त्या सगळ्यांसाठी, कारण आत्ता मी जिथे आहे ना ते फक्त त्या एका गोष्टीमुळे. त्यामुळे मग फर्स्ट कंपनी खास असते ते म्हणतात ना, माझ्यासाठी खूप खास आहे माझी फर्स्ट कंपनी, कारण त्याच्यामुळे मी आज इथं आहे, जे आहे ते आहे. माझ्या घरचे माझ्यावरती एवढा विश्वास ठेवतात, ते सगळं त्याच्यामुळेच आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील, माझ्याकडून काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल किंवा काही जरी असेल तर कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट पार्टमध्ये नक्कीच, आणि मी लवकरच पोस्ट करायचा प्रयत्न करेन. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर, आणि हो, हॅपी न्यू इयर.